श्री स्वामी समर्थ. मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. आणि यावर्षी खरंच एक दुर्मिळ योगायोग हा जुळून आलेला आहे. म्हणजे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारीच झालेली आहे आणि शेवट देखील सोमवारीच झालेला आहे. असा योग काही वर्षांनंतर जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. नुकतेच 4 श्रावणी सोमवार पूर्ण झालेले आहेत आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबर रोजी आलेला आहे. पण यंदाच्या सोमवारी सोमवती अमावस्या तसेच पिठोरी अमावस्या ही आलेली आहे. त्याचबरोबर बैलपोळा हा सण देखील साजरा करण्यात येणार आहे. तर ही अमावस्या 2 तारखेला सोमवारी पहाटे 5:21 सुरू होईल तर 3 सप्टेंबर मंगळवारी सकाळी 7:24 संपेल. अमावस्येचा दिवस हा त्या महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि 2 तारखेला संपूर्ण दिवस अमावस्याही असेल. त्यामुळे श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस हा श्रावणी सोमवारचा असेल. तर अमावस्या आहे म्हणून अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की 5वा श्रावणी सोमवार उपवास करायचा की नाही, व्रत करावे का, पूजा करावी का, आणि पूजा करायची असेल तर मग ती कधी करावी. पण यंदाच्या श्रावण सोमवारी सोमवती अमावस्या जी आलेली आहे त्या दिवशी गजकेसरी योग आणि पिठोरी अमावस्या यांचा योगायोग देखील जुळून आलेला आहे. त्यामुळे उलट आपण या दिवशी महादेवांची मनोभावे पूजाही करावी. तसेच मंत्रांचा जप, अभिषेक या सर्व गोष्टी आपण मनोभावे कराव्यात. तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभच होईल. श्रावण महिन्यातील हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर श्रावण महिना हा संपेल. त्यामुळे शेवटच्या दिवशी जेवढी जास्त देवादिदेव महादेवांची सेवा, उपासना, नामस्मरण आपल्याला करता येईल तेवढं आपण आवर्जून करावं. त्यामुळे या दिवशीही नेहमीप्रमाणे आपण सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छताही करून घ्यावी. कारण या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे. त्यामुळे आपण अमावस्या असताना ज्याही काही गोष्टी करतो त्या आपण कराव्यात. त्यानंतर स्वच्छ स्नानादी करून शक्य असल्यास पांढरी वस्त्रेही परिधान करावीत आणि रोजच्या पूजेसह शिवपूजनही करावे. तुम्ही मंदिरात जाऊन देखील ही पूजा करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य झालं नाही तर घरीसुद्धा शिवलिंगावर आपण विधिवत पूजाही करावी. एका ताम्हणात शिवलिंग ठेवून स्वच्छ पाण्याचा तसेच दुधाचा आणि पंचामृताचा आपण अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंग स्वच्छ धुवून पुसून त्याची स्थापनाही करावी. त्यानंतर महादेवांना प्रिय वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण कराव्यात. शिवलिंगावर भस्म, पांढरी फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल इत्यादी आपण अर्पण करावं. यामुळे महादेव आपल्यावर लवकरच प्रसन्न होतील व आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतील. तर पूजा कधी करावी असाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तर पूजा आपण सकाळीच देवपूजेनंतर किंवा प्रदोष काळात तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता. श्रावणातील हा शेवटचा दिवस आहे आणि अमावस्या संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे हा दिवसही श्रावणामध्ये धरला जाणार आहे. त्यामुळे चुकूनही हा वार सोडू नये. हा श्रावणी सोमवार भगवान शंकरांचा आवडता वार मानला जातो. तसेच श्रावण महिन्याची सांगताही या दिवशी होणार आहे. जर तुम्ही या श्रावणी सोमवारी देखील व्रत केली, पूजा केली आणि उपवास केला तर तुम्हाला संपूर्ण श्रावणी सोमवार व्रत केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल. त्यामुळे मागच्या 4 श्रावणी सोमवारी आपण ज्याप्रमाणे पूजा, शिवपूजन तसंच व्रत हे आचरण केलं त्याप्रमाणेच आपण 5व्या श्रावण सोमवारी सुद्धा उपवास हा करायचा आहे. या दिवशी दिवसभर उपवास करावा व सायंकाळी देवाला नैवेद्य दाखवून मग आपण उपवास सोडावा. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे. त्यामुळे अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की उपवास करावा की नाही. तर पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील शुभ मानली जाते. हा श्रावणातला शेवटचा दिवस आहे. त्यातच श्रावण सोमवार आहे म्हणून हे व्रत आपण उपवास आवर्जून करावा. मागील 4ही श्रावण सोमवारी उपवास केला तसेच व्रत आचरण हे करावे. काही जण दूध तसेच फळे घेतात तर काही जण तिखट मीठही या उपवासाला खात नाहीत. या उपवासाला साबुदाणा खिचडी वगैरेही खाल्लं जातं. परंतु या उपवासाला भगर ही खाल्ली जात नाही. तर आपल्या शरीराला जे जमेल झेपेल जेवढी आवश्यकता आहे तसा आपण पदार्थ ही घ्यावीत. शेवटी मनातील भाव आणि श्रद्धा ही महत्त्वाची आहे. आणि संध्याकाळी मग आपण सात्विक जेवण बनवून
आधी देवाला नैवेद्य दाखवून मग हा उपवास आपण सोडावा। या दिवशी सात्विकतेला अधिक प्राधान्य हे द्यावं। शेवटचा श्रावणी सोमवार असल्या कारणाने तुम्ही या दिवशी विशेष असा मेनूही बनवू शकता। त्यामध्ये तुम्ही शेवयांची खीर म्हणा किंवा एखादा गोडाधोडाचा पदार्थही आपण बनवू शकतो। त्याचप्रमाणे डाळ भात एखादी भाजी असा सात्विक साधा असा नैवेद्य तयार करावा आणि देवाला नैवेद्य दाखवून मग तुम्ही हा उपवास सोडू शकता। या दिवशी काही ठिकाणी उपवास सोडताना मुळा हा खाल्ला जातो। काही जण तो नुसताही खात असतात किंवा त्याची भाजी बनवून देखील ही खाल्ली जाते। तर तुम्ही नेहमी जसे उपवास सोडत असाल त्याप्रमाणे हा उपवास तुम्ही सोडावा। आणि शिवामुठी बाबतीत जर सांगायचे झाले तर 5वी शिवामूठ सातूची आहे। त्यामुळे मूठभर सातू घेऊन त्यावर थोडं पाणी वरून टाकत जाऊन ते धान्य शिवलिंगावर आपण व्हायचे असते। शिवामूठ वाहताना शिवामुठीचा मंत्र आपण म्हणावा। तर सातू म्हणजे काय, तसेच शिवामूठ कशी अर्पण करावी या बाबतीतचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये शिवामुठीबद्दल संपूर्ण माहितीही दिलेली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या श्रावण सोमवारी अमावस्या असली तरी आपण व्रत कसे आचरण करावे याबद्दलची संपूर्ण माहिती ही पाहिलेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।